श्री शुकदेव भगवान की जय। वेदव्यासजी महाराजांनी श्रीमद भागवत ग्रंथाची रचना कलियुगामधल्या जीवांच्या उद्धारासाठी कल्याणासाठी करून ठेवलेली आहे। श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम असं भागवत म्हणतंय। कालव्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम। कलियुगामध्ये धर्महीन कर्महीन आचार विचारहीन माणसं आणि त्यांच्या जीवनामध्ये भक्तीचा प्रवेश कसा होईल, भक्तीचा प्रवेश त्यांच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये होऊन देवापर्यंत ती माणसं सहज कसे येतील, या भवसागरातून या संसार सागरातून ते कसे सहज तरून जातील, असा विचार वेदव्यासजी महाराज करत आहेत किंवा वेदव्यासजी महाराजांनी असा विचार केला। साऱ्या जडजीवांचं कल्याण झालं पाहिजे, समस्त जडजीवांचा उद्धार झाला पाहिजे, सगळे मोक्षाचे अधिकारी आहेत। मोक्षाचा अधिकारी कोण नाही या जगात। जन्माला आलेले सगळेच जीव मोक्षाचे अधिकारी मुक्तीचे अधिकारी आहेत, परंतु मोक्ष प्राप्तीचे प्रयत्न ह्या जीवाकडून झाले पाहिजेत। उद्धाराचे प्रयत्न परमकल्याणाचे प्रयत्न ह्या जीवाकडून झाले पाहिजेत। म्हणून सरळ जाऊन कोणत्याही माणसाला मोक्षाची मुक्तीची उद्धाराची इच्छा मनामध्ये काही निर्माण होऊ शकत नाही। त्याच्यासाठी माणसाच्या चित्ताला बोध, माणसाच्या चित्ताला विवेक मिळणं नितांत आवश्यक असतं। त्याचं चित्त शुद्ध होणं नितांत आवश्यक असतं। चित्त शुद्ध होण्यासाठी धर्माप्रमाणे आचरण, नीतीप्रमाणे आचरण त्याला करावं लागत असतं। आणि ज्या वेळेला यथायोग्य पद्धतीनं प्रत्येक जीव आपल्या आपल्या धर्माचं पालन करत असताना, आचरण करत असताना आपलं जीवन जगत असतो, त्यावेळेला त्या सदाचाराचा परिणाम, त्या धर्मपालनाचा परिणाम काय होतो तर त्याचं चित्त शुद्ध होत असतं। आणि ज्या वेळेला धर्मपालनाचा परिणाम, सदाचाराचा परिणाम आपलं चित्त शुद्ध होतं, निष्काम भावाने कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म, नित्य कर्म, नित्य नैमित्तिक कर्म, प्रायश्चित्त कर्म, कोणत्याही फळाची कामना न करता निष्काम भावाने आपण ज्या वेळेला करत राहतो, करत असतो, त्यावेळेला त्या निष्काम कर्माचरणाचा परिणाम आपलं चित्त शुद्ध होतं, अंतःकरण शुद्ध होत असतं। आणि जे अंतःकरण शुद्ध होतं, जे चित्त शुद्ध होतं, त्याच शुद्ध चित्तामध्ये हरिभक्ती प्रवेश करत असते।
त्याच शुद्ध अंतःकरणामध्ये भगवंताची भक्ती प्रवेश करत असते आणि त्याच जीवाला मी माझं कल्याण केलं पाहिजे, मी माझा उद्धार करून घेतला पाहिजे, मी मोक्ष प्राप्त करून घेतला पाहिजे, अशा प्रकारची इच्छा त्याच्या मनामध्ये उत्पन्न होत असते, प्रगट होत असते. आणि ही इच्छा ज्या वेळेला त्याला उत्पन्न होते त्यावेळेला सहज तो मोक्षापर्यंत, मुक्तीपर्यंत गेला पाहिजे. आणि ह्या साऱ्यांकरिता जीवाला एक सहज आणि सोपं साधन त्याला लाभणं नितांत आवश्यक आहे. आणि म्हणून मग त्यावेळेला वेदव्यासजी महाराजांनी पूर्ण विचार केला, पूर्ण तपसाधना केली, आपलं सार जीवन, समग्र जीवन भगवत तत्वाच्या चिंतनामध्ये त्या ठिकाणावरती वेदव्यासजी महाराजांनी खर्च केला. आणि पूर्ण विचारा अंती वेदव्यासजी महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली. ती वेदव्यासजी महाराजांनी तुम्हाला मला सांगून ठेवली की वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यम ज्ञानं च यदहैतुकम्. वेदव्यासजी महाराजांनी याकरिताच तुम्हाला मला भगवंताची भक्ती, भगवंताच्या भक्तीचं स्वरूप, भगवंताच्या भक्तीचं फल, भगवंताची भक्ती भक्त कसे करतात, त्या देवाचं स्वरूप काय आहे, जगाचं स्वरूप काय आहे, मायेचं स्वरूप काय आहे, तो देव त्या भक्तीच्या प्रतापाने, प्रभावाने, परिणामाने काय फल आपल्या भक्ताला देतो, अशा सगळ्या गोष्टींचा विचार वेदव्यासजी महाराजांनी एकांतवासामध्ये, समाधी अवस्थेमध्ये केला. आणि त्या समाधी अवस्थेमधूनच वेदव्यासजी महाराजांनी जी जगताच्या कल्याणासाठीची कृती केली, ती कृती म्हणजे श्रीमद भागवत आहे. हे श्रीमद भागवत आणि याचा आश्रय घेतलेल्या जीवाला, भक्त भाविकाला ते सहज भगवंताच्या चरणापर्यंत घेऊन जात असतं. किंवा भगवंताला त्या भक्ताकडे श्रीमद भागवत घेऊन येतं असा अलौकिक ग्रंथ ज्या वेळेला वेदव्यासजी महाराजांनी लिहिला, तसं तर भागवत हे भगवता प्रोक्तम भागवतम, भगवंताच्या स्वमुखातून बाहेर पडलेलं आहे. भगवंतानी स्वतः या भागवताचं गायन केलेलं आहे. 4 श्लोकामध्ये भगवंतानी या भागवताचं गायन केलं. कुणासमोर केलं गायन, कुणाला सांगितलं भागवत? भगवंतानी ब्रह्मदेवांना सांगितलं. ब्रह्मदेवांनी ऐकलं. ब्रह्मदेवांना ह्या भागवताच्या श्रवणाने, मननाने, चिंतनाने भगवंताच्या स्वरूपाचा साक्षात्कार प्राप्त झाला. मग ब्रह्मदेवांना हे भागवत गायन करण्याची वेळ आली आणि ब्रह्मदेवांनी भागवत गायन केलं. कुणाला ऐकवलं हे भागवत? नारदांना ऐकवलं. नारदांनी हे भागवत ऐकून नारदही भगवत स्वरूप झाले, भगवत पदापर्यंत जाऊन पोहोचले. भागवताच्या मननाने, चिंतनाने ते या तत्वाचं ज्ञान नारदांना प्राप्त झालं. नारदजी महाराजांनी हे भागवत गायन केलं वेदव्यासजी महाराजांच्या समोर. आणि वेदव्यासजी महाराजांना हे भागवत सांगितलं. वेदव्यासजी महाराजांना भागवत सांगावं लागलं कारण वेदव्यासजी महाराज त्याच विचारामध्ये होते. भगवंताचं चिंतन वेदव्यासजी महाराज करत आहेत. जिज्ञासितमधीतंच यत्तद्ब्रह्म सनातनम्
पुष्कळ अशा प्रकाराने भगवन वेदव्यासजी महाराजांनी सनातन अशा प्रकारे असलेल्या ब्रह्मतत्वाचं चिंतन आपल्या जीवनामध्ये जीवनभर केलेलं आहे. सगळ्या अंगाने सगळ्या दृष्टीनं वेदव्यासजी महाराजांनी परब्रह्म तत्वाचा विचार केलेला आहे. आणि प्रत्येक क्षण आपल्या जीवनातला सारा काळ हा या ब्रह्मतत्वाच्या चिंतनामध्ये वेदव्यासजी महाराजांनी खर्च केलेला आहे. आणि मग असे जे वेदव्यासजी महाराज त्या तत्वाचा शोध घेत आहेत, आपल्या विचारांच्या द्वारे तत्वाचा शोध घेत आहेत, हे नारदांना कळालं. आणि नारदजी महाराजांनी विचार केला की अशा प्रकारे तत्वचिंतनाच्या माध्यमातून तत्वाचा शोध घेणाऱ्या वेदव्यासजी महाराजांना आपण हे भागवत सांगितलं पाहिजे. यांना चटकन त्याचा लाभ होईल, चटकन त्यामधून त्यांना जे तत्व वेदव्यासजी महाराज शोधत आहेत त्या तत्वाची प्राप्ती होईल. परम अवस्था वेदव्यासजी महाराजांना प्राप्त होईल. म्हणून वेदव्यासजी महाराजांना भागवत वर्णन करून सांगितलं 4 श्लोकांमध्ये. आणि ऐकल्याबरोबर वेदव्यासजी महाराजांना या भागवताच्या चिंतनाच्या श्रवणाच्या मननाच्या माध्यमातून परमानंदाची प्राप्ती ही झालेली आहे. आणि आता हाच परमानंद जीवांना उपलब्ध झाला पाहिजे, मिळाला पाहिजे, सुलभ आणि सुगम झाला पाहिजे. याकरता वेदव्यासजी महाराजांनी समाधी अवस्थेमध्ये भागवत ग्रंथाचा विस्तार केलेला आहे. विस्तार केला आणि विस्तार करून तुम्हाला मला हे भागवत तुमच्या माझ्यापर्यंत वेदव्यासजी महाराजांनी आणून पोहोचवलं. आणि येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. इथं वेदव्यासजी महाराजांची वाणी कृतकृत्य झाली. या माध्यमातून हरीचे गुण गावून वेदव्यासजी महाराजांची वाणी खऱ्या अर्थाने सार्थक झाली, कृतकृत्य झाली. शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. ही परम प्रेमाचं दान करणारी कथा. जर काही देत असेल तुम्हाला मला तर भगवंताच्या संबंधामध्ये प्रेम देते. देवाच्या संबंधामध्ये कथा प्रेम देते आपल्याला. आणि देवाच्या संबंधामध्ये प्रेमच झालं पाहिजे. देवाच्या संबंधामध्ये बाकी काही झालं पाहिजे किंवा केलं पाहिजे असं म्हणायच्या आधी अगोदर असं म्हणावं लागतं की देवाच्या संबंधामध्ये प्रेमच झालं पाहिजे. मग बाकीचं सगळं आपोआप होतं. सगळं प्रेम करून घेतं महाराज आपल्याकडून, पण अगोदर प्रेम पाहिजे. पण सहजासहजी हरिप्रेम अंतःकरणामध्ये प्रगट होत नाही. ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होतं महाराज ते भाग्यवान असतात. ते जन्मोजन्मीची पुण्य साधना त्यांच्याकडून झालेली असते. निष्काम पुण्य साधन झालेलं असतं. निष्काम कर्माचं अनुष्ठान त्यांच्याकडून झालेलं असतं. कोणत्याही प्रकारच्या फळाची आशा अपेक्षा मनामध्ये न ठेवता कर्माचं आचरण, धर्माचं पालन, पुण्य साधन, सत्कर्म साधन अशा जीवांकडून घडलेलं असतं. आणि ते घडल्याचा परिणाम की त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी अतीव प्रेम उत्पन्न होतं, तीव्र प्रेम उत्पन्न होतं. हे प्रेम उत्पन्न होणं सोपं नाही. हृदयामध्ये ही भगवंताची भक्ती उत्पन्न होणं सोपं नाही. भक्ती हा भगवंताचा कृपा प्रसाद आहे. भक्ती काय आहे? भगवंताचा कृपा प्रसाद आहे. आपण मी भक्ती करेन असं ठरवल्याने आपण भक्ती करू शकत नाही. मी भजन करेन असं ठरवल्याने आपल्याकडून भजन होत नाही, भक्ती घडू शकत नाही.
तर भक्ती आपल्याकडून घडावी यासाठी भगवंताचा कृपा प्रसाद, कृपाच पाहिजे. भक्ती ही कृपा साध्य आहे. भक्ती कोणत्याही कर्माने, कोणत्याही कृतीतून, कशातून भक्तीची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही. जर हरी कृपा झाली आपल्यावरती तर निश्चितच भगवत भक्ती, भगवत प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होऊ शकतं. भक्त भगवंताच्या भक्ती प्रेमामध्ये न्हावून निघाले, याला कारण काय? कारण सांगितलं. हरी कृपा होता भक्ता निघती दोंदे, नाचती स्वानंदे हरिरंगी. ही हरी कृपा जोपर्यंत तुमच्या माझ्यावर होत नाही तोपर्यंत भक्ती रसामध्ये आपण न्हावून निघत नाही. हा भक्तिरस आपल्या अंतर्बाह्य प्रगट होऊ शकत नाही, उत्पन्न होऊ शकत नाही. ज्या वेळेला या भक्तिरसामध्ये, प्रेमरसामध्ये भक्त न्हावून निघतो ना, त्यावेळेला तो अखंड भगवंताच्या स्मरणामध्ये आणि चिंतनामध्ये असतो. इतकं चिंतन, इतकं स्मरण त्याचं चाललेलं असतं की त्या स्मरणामध्ये, त्या चिंतनामध्ये त्याला आपल्या देहाचा सुद्धा विसर पडून जातो, स्मरण राहत नाही. नाठवोनी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मधी. भक्ताला भगवंताच्या चिंतनामध्ये आपल्या स्वतःचा देह सुद्धा आठवत नाही, आणि तुम्हाला मला आपल्या देहाचा विसर पडत नाही, म्हणून भक्तिरसात आपण न्हावून निघत नाही. आपल्याला आपल्या देहाचा विसर पडल्याशिवाय भजनाची तल्लीनता काय असते हे आपण समजू शकत नाही. भजनाचं सुख काय आहे हे आपण समजू शकत नाही. भक्तिरसामध्ये ओलचिंब होणं काय आहे हे आपण समजू शकत नाही, कारण आपण देहभावात आहोत. आपल्याला जो ध्यास लागलेला आहे तो देहाचा ध्यास लागलेला आहे, देहाध्यास आहे महाराज. हा देहाचा ध्यास जोपर्यंत आपला मिटून जात नाही, संपून जात नाही, तोपर्यंत भजनाशी तादात्म्य होत नाही. आपलं नामस्मरणाशी आपलं तादात्म्य तोपर्यंत होत नाही. भगवंताच्या मनोमन केल्या जाणाऱ्या गुणलीला चरित्राच्या चिंतनाशी आपण एकरूप होऊ शकत नाही. याला कारण आपण आपल्या देहाचा देहभाव घट्ट पकडून ठेवलेला असतो, आणि हा देहभाव काही एका जन्माचा आपण पकडून ठेवलेला नाही. एवढा देहभाव आपला घट्ट असायला, देहभाव किती दिवसापासून पोसत आहोत. आपला अहंकार आपण किती दिवसापासून पोसत आहोत. तर शास्त्र संत ग्रंथांनी, वाङ्मयाने उत्तर दिलं की अनंत जन्मांपासून जीव देहभावा पोसतो आहे. आपला अहंभाव पोसतो आहे, आपला पोषण चाललेलं आहे. आपल्या शरीरामध्ये काही वाढत असेल, जीवाच्या जाणीवेचा एखादा कोणता तरी विषय वाढत असेल, तर तो विषय म्हणजे देहभाव आहे, अहंभाव आहे. आणि हा देहभाव, हा अहंभाव, हा जीवभाव कमी होणं दूर, उलट वाढत चाललेला आहे. का वाढत चाललेला आहे? कारण हा देहभाव संपावा असा आपण काहीच प्रयत्न करत नाही. हा अहंकार नाहीसा व्हावा, अहंभाव नाहीसा व्हावा, याच्यासाठी आपण काही एक प्रयत्न करत नाही. उलट आपण ते करत आहोत ज्याच्याने आपला देहभाव वाढतोय, ज्याच्याने आपला अहंभाव वाढतोय. असंच आपलं सगळं करणं, असंच आपलं सगळं ऐकणं, असंच आपलं सगळं पाहणं, बोलणं, चालणं चाललेलं आहे महाराज. ज्या दिवशी
देहभाव नाहीसा होऊन आत्मभाव आपला कशा पद्धतीनं वाढेल आणि आत्मभावही नाहीसा होऊन परमात्मभाव ब्रह्मभाव ब्रह्मानुभूती आपली तिथपर्यंत आपण कसे जाऊ, यासाठीचे अविरत प्रयत्न ज्या वेळेला आपले चालतील त्यावेळेला खऱ्या अर्थाने भक्तीचं सुख, भजनाचं सुख, नामस्मरणाचं सुख काय असतं ते आपल्याला कळेल. म्हणून आपल्याला नामस्मरणात सुख का नाही होत? कथेच्या चिंतनामध्ये, देवाच्या चिंतनामध्ये आपण फार काळ नाही राहू शकत. कथेच्या चिंतनामध्ये, नामाच्या तत्वाच्या चिंतनामध्ये, नामस्मरणामध्ये आपण फार काळ नाही राहू शकत. म्हणून आपल्याला विश्रांती घ्यावी लागते. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून आपल्याला विश्रांती घ्यावी लागते. आणि मग थोडी फार विश्रांती घेतली की मग पुन्हा एक वेळेला आपण तत्पर होतो, सज्ज होतो. हा गमतीचा भाग बाजूला सोडू आपण. पण आणि अखंड स्वरूपानुसंधान असणे हीच भक्ती आहे असं शंकराचार्यांनी आपलं मत भक्तीच्या संबंधामध्ये सांगितलं. भक्ती 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 म्हणजे नेमकं काय? तर नारदजी महाराजांनी सगळ्यांचे मत आपल्या भक्ती सूत्रामध्ये सांगितले. भगवंताची सर्व प्रकारे, सर्वोपचाराने, सर्व भावाने पूजा करणे, अर्चन करणे म्हणजे भक्ती आहे. हे वेदव्यासजी महाराजांचं भक्तीच्या संबंधातलं मत आहे. भक्ती म्हणजे काय? देवाची पूजा करणे म्हणजे भक्ती आहे. मग आता ती पूजा कशी करायची? मग आता पूजा करणाऱ्यांनी पूजन चांगलंच केलं पाहिजे, उत्तमच केलं पाहिजे. त्याच्यात दोन भाव सांगितले. पूजा ही सर्वोपचाराने करावी आणि पूजा ही सर्व भावाने करावी, तर ती पूजा देवाला मान्य होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. जेवढे उपचार देवाला, देवासाठी, देवाच्या पूजेमध्ये सांगितले तेवढे सगळे उपचार देवाला देऊन देवाची काय केली पाहिजे? पूजा केली पाहिजे. आणि उपचार देत असताना, उपचार करत असताना भाव पाहिजे. भाव पाहिजे महाराज. कसा आणि किती भाव पाहिजे? तर भावाचं मोजमाप आणि परिमाण सांगत असताना भाव सर्व भावाने भगवंताचं पूजन केलं पाहिजे, तर ती भक्ती आहे. हे वेदव्यासजी महाराजांचं मत आहे. भगवंताच्या कथेविषयी खूप प्रेम असणे, कथा गावी वाटणे, कथा ऐकावी वाटणे, कथेचंच मनन चिंतन करावं वाटणे म्हणजे भक्ती आहे. हे गर्गाचार्यांचं मत आहे भक्तीच्या संबंधात. कथा आवडणे, देवाच्या कथेशिवाय दुसरं काही नाही, कानाला दुसरं काही गोडच लागू नये, तर ती भक्ती आहे. असं कोणाचं मत? गर्गाचार्यजी महाराजांचं मत आहे. आणि शांडिल्यजी महाराजांचं मत काय आहे भक्तीच्या संबंधात? तर अखंड आत्मरती असणे, आत्मानुसंधान असणे म्हणजे भक्ती आहे. आणि हेच थोड्याशा वेगळ्या शब्दात स्वरूपानुसंधान असणे म्हणजे भक्ती आहे असं शंकराचार्य महाराज म्हणतात. म्हणजे देवाची पूजा करणे म्हणजे भक्ती, कथा ऐकणे म्हणजे भक्ती आहे. अखंड आत्मरती असणं म्हणजे भक्ती आहे, अर्थात स्वरूपानुसंधान असणं म्हणजे भक्ती आहे. आणि नारदजी महाराज म्हणतात भक्ती म्हणजे काय? त्याचं सूत्र काल आपण ऐकलं. तदर्पिताखिलाचार तद्विस्मरणेन परमव्याकुलतेती म्हणजे भक्ती आहे. असे तिघांचे भक्तीचे मत सांगून मग नारदजी महाराज आपलं स्वतःचं मत सांगतात की हे म्हणजे भक्ती आहे. तर लक्षात घ्या, थोडक्यात भाव असा आपला विचारचिंतन असं आपलं चाललेलं आहे.
की अशा प्रकारे भक्तीमध्ये न्हावून निघाला पाहिजे. अखंड आत्मरती, आत्मानुसंधान, आत्मचिंतन म्हणजे भक्ती आणि भजन चिंतन हे चाललेलं पाहिजे. पण ते अखंड चालत नाही. याला कारण देहभाव. अहो, आपण थोडा वेळ इथं बसलो ना, थोडा वेळासाठी आपल्याला आपल्या देहाचा विसर पडेल. पण काहीतरी असं होतं की आपण पुन्हा देहभावावर येतो. आपल्याला देहाची आठवण येते. आपल्याला जशी देहाची आठवण येते तसं सगळ्या गोष्टींची आठवण येते. देहाची आठवण आली म्हणजे आपलं नाव आठवलं, आडनाव आठवलं, कुळ आठवलं, गोत्र आठवलं, मित्र आठवले, शत्रू आठवले, आपला आठवला, परका आठवला, सुख आठवलं, दुःख आठवलं, सगळं आठवतं महाराज. देहाच्या पाठीमागं काही कमी उपाध्या आहेत का? या जगामध्ये सगळ्या उपाध्या ज्याच्यामुळं आहेत ना, ती सगळ्यात मोठी उपाधी म्हणजे देहभावाची उपाधी आहे. एकादश स्कंधामध्ये नाथबाबांनी दुःसंगाचं वर्णन केलं की या जगामध्ये भक्तांनी कशा पद्धतीनं दुःसंग टाळायला पाहिजे. मग दुर्जनाचा संग कसा टाळावा या संबंधात नाथबाबांनी मार्गदर्शन केलं. पण हे सांगत असताना नाथबाबा म्हणतात, बाकीच्या दुःसंगाचा विचार आता बाजूला ठेवा. सगळ्यात मोठा दुःसंग काही असेल ना तर तो या देहाचा आहे. देहाचा संग राहिला नाही पाहिजे. आता देहाचा संग मृत्यूशिवाय सुटत नाही, लक्षात घ्या. देहाशी असलेलं जीवाचं तादात्म्य जे आहे किंवा देहाशी असलेला संबंध जो आहे, वर्तमान देहाशी, बर का, थोडासा तत्वचिंतनाचा भाग आहे, पण समजण्यासाठी आपण पाहू आणि पुढे चालू. वर्तमान देहाशी असलेला आपला जो दैहिक संबंध आहे, त्या संबंधाचा विसर आपल्याला दोन परिस्थितीत पडतो. कधी कधी एक, ज्या वेळेला आपण मरतो, मृत्यू होतो, त्यावेळेला मृत्यू सोबत वर्तमान देहाशी असलेला संबंध आपला सुटून जातो. मग पुन्हा पुढचा दुसरा देह आपल्याला ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला तो संबंध त्या देहाशी लागू होतो. संबंध देहाशी आहे. मागच्या जन्मात दुसऱ्या देहाशी होता. कोणत्या होता ते आता आठवत नाही. सिद्धी प्राप्त झाली तर आठवतं बर का. मग एक काय, शेकडो जन्म आठवतात मागचे, हजारो जन्म आठवतात मागचे. आपल्याला आठवत नाही कारण आपल्याजवळ सिद्धी नाही, मंत्र नाही, सामर्थ्य नाही. शेवटी काय चालतं देहाचं? जीव तर तसाच आहे ना हो. तो जीव काही जन्मालाही येत नाही आणि काही मरतही नाही. जीव तसाच आहे. शरीर मरतं, शरीरच पुन्हा जन्माला येतं. जसं एखादं जीर्ण वस्त्र फाटून जातं, आपण ते फाटलेलं मळालेलं अंगावरचं काढून टाकतो आणि नवीन घालतो. तसंच जीवात्मा काय करतो? वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही. असा तो जीवात्मा नूतन जीर्ण देह टाकून देतो आणि नवा देह धारण करतो आणि मग जो देह घेतो त्या देहाशी त्याचा संबंध होतो. मृत्यूशिवाय देहाशी आपला संबंध काही सुटत नाही. पण न मरता जर देहाशी संबंध सोडायचा असेल तर सोडता येतो. त्याच्यासाठी जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून घ्यावी लागत असते. गोपाल कृष्ण भगवान की जय. या वर्तमान देहामध्येच जो मुक्त झाला महाराज, त्याचा देहाशी असलेला संबंध तुटून गेला. अहो, हा माझा देहाशी असलेला संबंध तुटून जावा याच्यासाठीच सगळे साधना, सगळे प्रयत्न, सगळे अनुष्ठान, सगळं जप तप, सगळं काही परमार्थ साधन, अध्यात्म साधना, तत्वचिंतन, तत्वज्ञान कशासाठी आहे? देहाशी असलेला आपला संबंध
विच्छेद व्हावा आणि परमात्म स्वरूपाशी आपलं तादात्म्य संबंध प्रस्थापित व्हावा, याकरता सगळं तत्वज्ञानाचा हा खटाटोप आहे, अट्टहास आहे. ज्या दिवशी ही जीवनमुक्ती प्राप्त होईल त्या दिवशी आपल्या जीवनाची कृतार्थता झाली. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. जोपर्यंत देहभाव आहे, अहंभाव आहे, तोपर्यंत भय आहे, तोपर्यंत खंत आहे, चिंता आहे, उपाधी आहे. महाराज, ज्या दिवशी आपला देहाशी संबंध तुटून जाईल त्या दिवशी भय राहणार नाही, चिंता राहणार नाही, कोणत्याही प्रकारची उपाधी राहणार नाही, कोणत्याही प्रकारची विकार राहणार नाही. ज्याच्यामुळे सगळे विकार आहे, काहीच शेष राहणार नाही. महाराज, कर्म शिल्लक राहणार नाही, कर्माचं फल शिल्लक राहणार नाही, आणि पुढं चालून देहाकडून जे काही होईल त्या देहाकडून होणाऱ्या कर्माचाही कोणताही दोष लागणार नाही. हे मुक्तावस्थेमध्येच घडत असतं. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा. आणि म्हणूनच याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. आणि तो झाल्यानंतर महाराज म्हणतात की याजसाठी अट्टहास केला होता, शेवटचा दिवस गोड व्हावा. झाला, मग आता काय झालं? काही नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. खुंटलिया धावा तृष्णेची या. सगळ्या गोष्टींना बाध त्या ठिकाणावरती आता पडलेला आहे. आता कोणतीही गोष्ट कोणतीही बाधू शकत नाही. महाराज, अशा प्रकारे जसं अग्नीमध्ये आपण काहीही टाकलं तरी सुद्धा अग्नी त्या वस्तूला आपल्यासारखं स्वतःसारखं त्या ठिकाणी करून घेत असतो. त्याच प्रकारे हे सगळं कशाने झालं? कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तिणे गुणे. तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. आणि मग अशा प्रकारची अवस्था प्राप्त होणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. असा देहभाव अहंभाव सहजासहजी सुटणं सोपं नाही. म्हणून ज्या दिवशी अहंकार आपला संपून जातो तो दिवस आपला देव होण्याचा दिवस असतो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. पण अहंकार जाता जात नाही आणि सहजासहजी आपण काही देव होत नाही. देव होत नाही आपण. कोणी म्हणेल आपल्याला पण देव व्हायचंय का? देव नाही झालो तरी भक्त व्हायचंय, भक्तीमध्ये न्हावून निघायचंय. आणि ही भक्ती अशी आहे महाराज, हे ज्ञान असं आहे, हे प्रेम असं आहे की याच्यात पडल्यानंतर कोणाला देव व्हायचं नसलं ना तरी तो देव झाल्याशिवाय राहतच नसतो. कारण ह्या ज्ञानात, ह्या भक्तीत, ह्या प्रेमात दोन पदार्थ टिकतच नाही, राहतच नाही. ज्ञानाची परिपूर्णता ही एक होण्यात आहे. भक्तीची परिपूर्णता किंवा प्रेम गली अति साकरी, जामे दो न समाये. मैं रहा तो हरि नहीं, हरि रहा तो मैं नहीं. प्रेम गली अति साकरी, जामे किंवा तामे दोऊ न समाये. तिथं दोघ
दोघांचा दोन द्वैतात त्या ठिकाणावरती व्यवहार होऊ शकत नाही महाराज. इथं अद्वैत भाव प्रस्थापित होत असतो. एक तर मी किंवा हरी. आता आपल्याला मी सोडायचा असेल, आपण मीपणा सोडला तर तिथं हरी प्रगट होतो. हरी प्रगट जर का झाला तर तिथं मीपणा राहत नाही. अशा प्रकारे म्हणून असा हा देहभाव, असा हा मीपणा सहजासहजी जाता जात नाही. म्हणून मग एकतर मृत्यू देहाचा संबंध सुटावा याकरता किंवा जीवनमुक्त अवस्था, आपण दोन्हीचा विचार केला. पण मृत्यू म्हणजे परिपूर्णता नाही. कारण मग असं जर का आपण हा सिद्धांत मानला की मृत्यू सोबत देहाचा संबंध विच्छेद होतो, तर तत्वज्ञानाला अर्थ राहणार नाही. मग मृत्यूचीच वाट पाहत बसू. मृत्यू झाला म्हणजे मोक्ष सिद्धीला प्राप्त झाला असा त्याचा अर्थ होईल. देहाचं मरण म्हणजे मोक्ष नाही, देहभावाचं मरण म्हणजे मोक्ष आहे. देहानी सगळे जन्माला येतात आणि देहानी सगळेच मरत आहेत. देहभावाला मारायला किंवा देहभावानी मरायला जो इथं तयार आहे तोच एक तरत असतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. इथं आपल्याला या मी स्वतःला म्हणत असलेल्या मी या नावाच्या देहाला मारायचं नाही महाराज. मी ह्या अहंकाराला आपल्याला मारायचं, मी या अहंभावाला आपल्याला मारायचं असतं. आपलं कुठं तेवढं सहजासहजी शक्य होऊ शकणार नाही. आपण मरू, पण तत्वज्ञानी होऊ की नाही सांगता येत नाही. मरायला काय महाराज, एक तर आपण मृत्यूला अंगीकारू नसता मृत्यू आपल्याला अंगीकारेलच कधी ना कधी तरी. हे तर शाश्वत सत्य आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे. इथं जीव मेला तरी मरतो, नाही मरायचं तरी मरतच असतो. म्हणजे देह, जीव म्हणजे देह. याला मारलं तरी मरतो, नाही मारायचं म्हटलं तरी मरतो, जगावा म्हटलं तरी मरत असतो. मग तो राहिला काय आणि मेला काय, या वरच्या कापडाच्या असण्याशी आणि नसण्याशी आपल्याला काही करायचं नाही. याच्या संबंधामध्ये जे आपला अहंकार, अहंकृती, अहंभाव, ममत्व आहे ना, आपल्याला त्या ममतेला, त्या अहंकाराला, त्या मीपणाला मारायचंय. एक तेवढा आपण संपवला की मग बाकीच्या सगळ्या उपाध्या आपोआप सुटून जातात महाराज. आणि मग ह्या उपाध्या सुटून गेल्यानंतर भजन होतं. मग भजनामध्ये विक्षेप नाही नसता. तीन दोष, तीन दोष आहेत. पहिला दोष आहे मल, दुसरा दोष आहे विक्षेप आणि तिसरा दोष आहे आवरण. हे तीन दोष जोपर्यंत आपल्या जवळ आहे तोपर्यंत आपल्याला मोक्ष साक्षात्कार प्राप्त होऊ शकत नाही. क्रमाक्रमाने लय नावाचा विक्षेप, आवरण नावाचा विक्षेप, अशा प्रकारे हे याला दूर सारावं लागतं. असा हा क्रम सांगितला. परंतु मुख्यतः भाव असा आहे की भगवंताचं भजन, भगवंताची भक्ती आणि त्या भक्तीचं सुख आपल्याला कधी मिळेल, ज्या वेळेला या देहाशी असलेला आपलं विस्मरण होऊन जाईल. हे विस्मरण अजून तिसऱ्या पायरीवरती होतं, ज्या वेळेला शुद्ध स्वरूपामध्ये आपण भजन करतो, सत्संग करतो. त्या भजनामध्ये, त्या सत्संगामध्ये आपल्याला आपल्या देहाचा विसर पडून जातो. निदान जोपर्यंत भजन चाललंय तोपर्यंत का होईना आपल्याला काही आठवत नाही. सुख आठवत नाही, दुःख आठवत नाही, आपला नाही, परका नाही, शत्रू नाही, मित्र नाही, असं नाही, तसं नाही, हे नाही, ते नाही, काही नाही. आणि असं जर झालं तर आपल्याला भजनाचा आनंद मिळतो, नसता भजनाचा आनंद मिळत नाही. म्हणून ते भक्त, ते महात्मे भजन करतात त्यावेळेला
नाठवो निदेह, त्यांना देहाचा स्मरण राहत नाही, देहाची आठवण राहत नाही. मग काय राहतं? अखंड पायाची चिंतन, आणि या चिंतनामध्ये अवसान ते क्षण नाही. मधी एका क्षणाचाही अवसान त्या ठिकाणावरती त्यांच्या त्या चिंतनामध्ये, मननामध्ये, स्मरणामध्ये येत नाही. अहो महाराज, अहो देवा, अशी अवस्था आम्हाला कधी प्राप्त होईल? कै ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. अशी अवस्था आम्हाला कधी प्राप्त होईल हे पांडुरंगा? ही अवस्था प्राप्त व्हावी याकरता जगद्गुरु तुकोबारा यांचं अंतःकरण झुरतय, झुरणी लागतय. झुरणी लागणं याचा अर्थ काय आहे? एखादा पदार्थ आपल्याला आवडतो, वस्तू, व्यक्ती, पदार्थ एखादा आपल्याला आवडतो, पण तो आपल्या जवळ नाही. आपलं सगळं लक्ष त्या पदार्थाकडे, वस्तूकडे, व्यक्तीकडे. बाकी सगळं जरी एखाद्याने आपल्याला दिलं, हे घ्या, ते घ्या, ते घ्या, ते घ्या, तरी काहीच नको वाटतं, फक्त ते पाहिजे. जसं रडणाऱ्या बाळाला ते आई आई करतं. आपण त्याला खाऊ दिला, खेळणं दिलं, बिस्किट दिलं, हे दिलं, ते दिलं, मी तुला हे देऊ का, ते देऊ का, ते पहा, ते चिमणी पहा, ते पाखरं पहा, ते घोडा पहा, हत्ती, उंट पहा, असं ते रडणारं त्या लेकराचं रडणं काही शांत होत नाही का? ते म्हणतं मला आई पाहिजे माझी. ज्या वेळेला तुम्ही मला माझ्या आईजवळ देताल त्यावेळेला मी शांत होईल, असं त्याचं रडणं असतं. मुळात रडणं हे आईसाठीच असतं, पण रडणाऱ्या जीवाला, लेकराला कळत नाही मी रडतो कोणत्या पदार्थासाठी आहे. त्याला तात्पुरतं खेळणं दाखवलं की ते पाहून खेळायला लागतं, आनंद होतो, पण पुन्हा त्याला त्या खेळण्याचा कंटाळा येऊन जातो, ते दुसरं काहीतरी शोधतं. ही जी चित्ताची चंचलता, चांचल्य आहे महाराज, हे कुठपर्यंत आहे? जोपर्यंत चित्ताला खरं सुख आणि समाधान देणारा देव जीवाला जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत ते या पदार्थाहून त्या पदार्थावर, त्या पदार्थाहून त्या पदार्थावर सुखाचा शोध घेतच राहतं. आणि यालाच जीवाचं रडणं असं म्हणतात. हे जीवाचं रडणं कधी थांबेल? ज्या वेळेला त्याची आई त्याला भेटेल, माऊली ज्या वेळेला त्याला भेटेल त्यावेळेला अशा प्रकारे भाव आहे. म्हणून हे चित्त झुरणी लागलेलं आहे, काही गोड लागत नाही. मग कशी अवस्था कधी मिळेल? यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचा चित्त झुरणीला लागलं. आणि मग ही अवस्था जर आम्हाला मिळाली तर कुठंतरी भजनातला आनंद आहे, भक्ती सुखाचा आनंद आहे. भक्ती रसामध्ये न्हावून निघणं याला म्हणतात. आणि अशा प्रकारे सारे भक्त, सारे जीव या भक्ती सुखामध्ये न्हावून निघाले पाहिजेत, रंगून गेले पाहिजेत. यांना कशाचाही आठव राहिला नाही पाहिजे, स्मरण राहिलं नाही पाहिजे. अशा प्रकारे यांची भूमिका तयार झाली पाहिजे. हाच विचार वेदव्यासजी महाराजांचा आहे. हीच भूमिका वेदव्यासजी महाराजांची आहे. आणि त्या भूमिकेतून, त्या विचारातून वेदव्यासजी महाराज हे भागवत तुमच्या माझ्या समोर प्रस्तुत करत आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवताए सकरी उपकार, 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 देवताए सकरी उपकार. देहाचा विसर पाणी मज
सर पाडी मज देवताई करी उपकार देवताई करी उपकार देवताई करी उपकार देवा आता ऐसा करी उपकार. अशा प्रकारचा उपकार भगवंतानी केला पाहिजे की देहाचा विसरच राहता कामा नये, देहाचा आठव त्या ठिकाणावरती राहता कामा नये, अशा प्रकारचा भाव आहे. वेदव्यासजी महाराजांनी अशा प्रकारे भक्तियुक्त भावाने भक्तियुक्त अंतःकरणाने आणि हे अंतःकरण असं भक्तीला भजनाला भावाला पोषक होईल अशाच प्रकारे या भागवत ग्रंथाची रचना केली, जेणेकरून सहज सहज लीलया भगवंताच्या पदापर्यंत सारी माणसं जातील, भगवंताचा साक्षात्कार त्यांना प्राप्त होईल, भगवंताच्या स्वरूपाची अनुभूती त्यांना मिळेल. म्हणून भागवत लिहिलं आणि ते भागवत तुम्हाला मला दान केलं. इथं व्यासांची ही वाणी सार्थक झाली, कृतकृत्य झाली आणि तुमच्या माझ्या कल्याणाची सुद्धा व्यवस्था झाली. हेच भागवत शुकदेवांना वेदव्यासजी महाराजांनी सांगितलं. शुकदेव ही परमानंदामध्ये हे भागवत ऐकून बुडून गेलेले आहेत आणि प्रश्न विचारलेला आहे, गुरु महाराज तुमच्या कृपेतून मला आज हा परमानंद मिळाला, हे भागवत श्रवण करायला मिळालं, मी तुमच्या ऋणामधून उतराई होण्यासाठी तुम्हाला काय देऊ. या अगोदरच्या मधल्या भागामध्ये व्यासांना नारदांची भेट होते. नारदजी महाराज व्यासांना आपल्या पूर्वजन्माचं चरित्र सांगतात आणि चरित्र सांगून झाल्यानंतर मी ज्या महात्म्यांच्या मुखातून भागवत ऐकलं ती भागवत कथा मी तुम्हाला सांगतो, कारण ती गायल्याशिवाय तुम्हाला शांती मिळणार नाही. असा संवाद झाला दोघांमध्ये आणि मग तिथून पुढे शुकदेवांना ही कथा व्यासांनी सांगितली. शुकदेवांना आनंद झाला, गुरु महाराज तुमच्या ऋणामधून उतराई होण्यासाठी मी तुम्हाला काय देऊ. आता इथं व्यासांच्या उपकाराचा विचार शुकदेवजी महाराज करत आहेत. पहिल्या सत्रात मला 2 व्यक्तींची आठवण झाली होती की या परमार्थिक जगतामध्ये 2 व्यक्ती अशा आहेत ज्यांनी आपण त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही असे उपकार वैष्णवांवरती केलेले आहेत. आणि त्या 2 व्यक्तीमध्ये पहिलं नाव व्यासांचं आहे. व्यासांचे तुमच्या माझ्यावरती फार मोठे उपकार आहेत. वेदव्यासजी महाराजांनी जे उपकार तुमच्या माझ्यावरती केलेले आहेत, हे उपकार तुमच्या माझ्यावरती कोणीही करू शकत नाही. बरं, व्यासांनी काय उपकार केलेले आहेत तुमच्या माझ्यावरती, तर तुम्हाला मला ज्ञान भक्ती विवेक मिळावा यासाठी या वैदिक वाङ्मयाची रचना वेदव्यासजी महाराजांनी करून ठेवलेली आहे. हे वेदव्यासजी महाराजांचे तुमच्या माझ्यावरती फार मोठे फार थोर अशा प्रकारचे उपकार आहेत. असे उपकार एवढे उपकार आजपर्यंत कुणीही केलेले नाहीत. म्हणून व्यासांचं स्मरण करायचं असतं, म्हणून वेदव्यासजी महाराजांचं स्मरण करायचं. व्यासांनी हे उपकार तुमच्या माझ्यावरती करायला कारण काय आहे? कारण व्यास हे साधू स्वभावाचे आहेत, संत स्वभावाचे आहेत, जे सहजच दुसऱ्यांचं कल्याण करण्यासाठी अखंड प्रयत्न करत असतात. त्यांना साधू म्हणतात. साधनोति परम कार्यम इति साधु. जे दुसऱ्याचं काम साधून देतात त्यांना साधू म्हटलं जातं. पण दुसऱ्याचं सगळेच काम साधू साधून नाही देत. साधू तेच काम साधतात जे काम साधूला आपल्या बाबतीत साधून घ्यायचं आहे. याचा अर्थ असा आहे की दुसऱ्यांचं कल्याण दुसऱ्यांचं हित करण्यासाठी जे अखंड प्रयत्नशील असतात त्यांना साधू म्हणतात.
संत म्हणतात संत स्वभावाचे ते असतात. आणि संत स्वभावाचे ते असल्यामुळे संत काय करतात, साधू काय करतात, अखंड साऱ्या जीवांच्या कल्याणासाठी प्रयत्न करत असतात. आणि हे संतांचे प्रयत्न, हे संतांचे उपकार, हे साधूचे उपकार असे आहेत की जे आपल्यावरती बाप न करी ऐसी माय, मायबाप सुद्धा आपले स्वतःचे माता पिता आपल्यावरती जे उपकार करू शकत नाही, करत नाही, ते उपकार संत तुमच्या माझ्यावरती करत असतात. म्हणूनच तुकोबारायांना संतांच्या या उपकारांची जाणीव झालेली होती. म्हणून तुकोबाराय म्हणतात की या संतांचे उपकार काय म्हणून सांगावेत आणि किती म्हणून सांगावे. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उद्धार, काय द्यावे त्यासी व्हावे उद्धार, काय द्यावे त्यासी व्हावे उद्धार. ठेवे तो हा पायी जीव थोडा, ठेवे ताहा पायी जीव थोडा. काय द्यावे त्यासी व्हावे उद्धार, काय द्यावे त्यासी व्हावे उद्धार, काय द्यावे त्यासी व्हावे उद्धार. काय सांगू आता संतांचे उपकार. किती उपकार आहेत संतांचे आपल्यावरती हे आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही. पण उपकार काय आहे ते तरी सांगा ना हो. मज निरंतर जागविती, अखंड आम्हाला जाग करण्याचा संतांनी प्रयत्न केला. भजनाची वाट संतांनीच आम्हाला दाखवून दिली. म्हणून आम्ही ह्या देवाचा जेवढा आदर करतो, जेवढा सन्मान करतो, ह्या देवाचा जसा जय जयकार आम्ही करतो, तसाच आम्ही संतांचाही सन्मान करतो, करायला पाहिजे. संतांचाही आदर करायला पाहिजे. किंबहुना करतो. जसा देवाचा जय जयकार नामघोष, तसा संतांचाही जय जयकार नामघोष आपण करतो ना. म्हणून याला कारणच ते आहे महाराज की ह्या संतांनीच आपल्याला देव दाखवलेला आहे ना. नसता आपल्याला कधी कळालं असतं? आपल्याला थोडी कळालं असतं की हा देव आहे, या देवाकडे यावं लागतं, हा देव असा आहे तसा आहे, याचा हा स्वभाव, त्याचं ते लक्षण आहे, याच्याकडे तुम्ही आलात तर तो हे देईल ते देईल, असं करेल तसं होईल, हे होईल ते होईल. हा देव आम्हाला दाखवला कोणी? संतांनी दाखवला.
संत आले, संतांनी वाऱ्या केल्या, संतांनी भजन केलं, संतांनी आम्हाला भजन पूजन कथा कीर्तन करून दाखवलं. आणि त्यांनी जे आम्हाला करून दाखवलं, करूनच दाखवलं महाराज. आचरण संत करून दाखवतात. वरतो निया दाविती लोका पाविती परिपाका आणि काही असं निळोबाराय म्हणतात. आणि तुमच्या माझ्यासारख्या जनसामान्यांना, आज्ञजीवांना, मूढ जीवांना हा भक्ती ज्ञानाचा मार्ग सहज सोप्या पद्धतीनं त्या ठिकाणावरती त्याचा बोध व्हावा. आपल्या बुद्धीला एक प्रेरणा अंतःकरणामध्ये प्रगट व्हावी भजन करण्याची. अहो, आपण भजन कुठून शिकलो? आपल्याला काही भजन येतं का? आपल्याला भजन येतं का? आपल्याला नाम गाता येतं का? आपल्याला कथा गाता येते का? आपल्याला कथा ऐकता येते? आपल्याला काही जमत नाही. पण मोठ्यांनी जसं केलं आपण तसं करतोय. म्हणून आपल्या करण्याला ह्या देवाच्या दरबारात कुठंतरी जागा आहे. नसता त्याच्या समोर बसून काहीतरी करण्यासाठीची पात्रता सुद्धा आपली नाही. आपण कोण कुठले निम्न श्रेणीतले, निम्न कोटीतले जीव आहोत महाराज. आपल्याला काय आचार आहे का विचार आहे? आचार असला तरी, विचार असला तरी त्या अनंत ब्रह्मांड नायकाला संतुष्ट करण्यासाठीचा भाव आपल्या कुठं आहे? त्या अनंत ब्रह्मांड नायकाला संतुष्ट करण्यासाठीची भक्ती आपल्या हृदयात कुठं आहे? आणि त्या अनंत ब्रह्मांड नायकाला आवडेल, रुचेल, पटेल असं आपलं भजन आहे का? पण तरी आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतो, भजन म्हणतो, कथा गातो, कथा ऐकतो ना. आपण सगळं करतो, देवाच्या मंदिरात जातो, देवाची पूजा करतो. काय करत नाही हो आपण? आपल्या करण्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आपण काय करतो, किती करतो, कशाच्या प्रभावाने करतो, आपल्या करण्याचं फल आपल्या पदरामध्ये काय पडणार आहे, काय नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, महात्म्यांनी इथं येऊन भजन केलं म्हणून आपण आज इथं आलेलो आहोत. थोरा मोठ्यांनी इथं येऊन काहीतरी भजन पूजन केलं, वाड वडील इथं आले म्हणून आज आपण इथं आलो. नसता आपण कुठं इकडं आलो असतो. आणि ही आपण भाग्यवान की आपल्याला असे वाड वडील भेटले जे आपल्याला इथं घेऊन आले, ज्यांचे संस्कार आपल्याला दुसरीकडं कुठं न नेता इथं घेऊन आले. नसता कुठंही जाता आलं असतं. पर्यटनच करायचं म्हटलं तर जाण्यासाठी जागा काही कमी आहेत का? नाही, खूप जागा आहेत महाराज. आपल्याला वाटलं सुट्टीचे दिवस आहे, सगळी व्यवस्था आहे, उपलब्धता आहे. आपल्याला इकडं गरमीचे दिवस आहे, मग थोडं थंड वातावरणामध्ये कुठंतरी स्वित्झर्लंडला वगैरे आपण समजा गेलो, एखादी फ्लाईटचं तिकीट बुक करून, तर काही अवघड नाही. एक 4-8 दिवस, एखादा आठवडा तिकडं राहिलो, सुंदरपैकी आनंदामध्ये बर्फाळ प्रदेशामध्ये राहिलो, तर इकडची गरमीचा त्रास काही होणार नाही आपल्याला. आणि एक हवामान बदल होतो वगैरे वगैरे. पण इथं येऊन जो लाभ आपल्याला मिळणार आहे, तो लाभ या जगामध्ये दुसरीकडे कुठं जाऊन मिळणार नाही. हे आज कळत नाही आपल्याला, पण आत्मतत्वावरती याचा सगळा प्रभाव होतो आहे ह्या सत्संगाचा. पहा, लक्षात घ्या अजून एक गोष्ट. सत्संगाचं एखादं वाक्य कधी कधी आपल्या स्थूल बुद्धीला कळालं नाही तरी चालतं, पण ते आत्मतत्व जे मध्ये बसलंय ना, ते सगळं ऐकतंय. त्याच्यावरती ह्या शब्दांचे, वाक्याचे संस्कार होत आहेत.
एखादं वाक्य नाही कळालं तरी चालतं, पण देह सत्संगात पाहिजे, भजनात पाहिजे, संगात पाहिजे. अहो, आपण भाग्यवान आहोत की असे आई वडील, असे वाडवडील आपल्याला लाभले की त्यांनी पंढरपुराची वाट पकडली, शोधली, सापडली, ते इथपर्यंत चालून आले. आणि म्हणून आपण इथपर्यंत आलो, कारण आपल्यावरती तसे संस्कार झाले. आज आपण आलो, उद्या आपले लेकरं बाळ इथं येतील. ते इथं आले तर त्यांचे लेकरं बाळ इथं येतील. ही परंपरा पुढं चालू राहिली पाहिजे बरं का. हस्तांतरण करणे म्हणतात याला. जसं स्थावर जंगम मालमत्ता संपत्ती जी असते, इस्टेट जी असते, वाडवडिलांकडून आपल्याला आली, भांडवलाच्या रूपाने का होईना, त्यांनी काही ना काहीतरी दिलं का नाही हो आपल्याला. थोड्याचं मोठं करणं आपलं काम आहे. वाडवडिलांकडून धनसंपत्ती जे काही आली, थोडी आली असेल आपल्याला, खूप नसली आली, पण त्याला वाढवणं कुणाचं काम आहे? आपलं काम. ती हस्तांतरित करत आले की नाही. घर दार, शेती वाडी, गाडी बंगला, धनसंपत्ती, स्थावर जंगम, इस्टेट, मालमत्ता जी आजोबांपासून वडिलांकडे, वडिलांपासून आपल्याला, आपण आपल्या लेकरासाठी करणार का हो? कोणासाठी करत आहात? कोणासाठी कमवत आहात? कोणासाठी जमवत आहात? अहो, आमचे लेकरं आहेत, आमच्या लेकरांच्या भविष्याचा विचार करतोय, लेकरांना आम्हाला ते मिळालं पाहिजे, चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ आपण ते पुढं नेतोय, हस्तांतरित करतोय, देतोय, पुढच्या पिढीला ती व्यवस्था देतोय आपण. चांगली गोष्ट आहे, दिलंच पाहिजे महाराज. हे परंपरा चालू राहिली पाहिजे. म्हणून 2 प्रकारचे वंश या समाजामध्ये आहेत. एक नादवंश आहे आणि एक बिंदू वंश आहे. मुलाचा मुलगा, मुलाचा मुलगा, मुलाचा मुलगा, मुलाचा मुलगा, मुलाचा मुलगा, मुलाचा मुलगा, हा झाला बिंदू वंश. आणि नादवंश असा आहे की जी परमार्थाची परंपरा सांगितली जाते, जी आपल्यापर्यंत येते आपल्या गुरूंकडून, त्याला नाद वंश अशा प्रकारे म्हणतात. बरं झालं आपले वाडवडील इथपर्यंत आले, साधू संत इथपर्यंत आले, त्यांनी आपल्याला देव दाखवला. हा पहा, तो हरी श्री हरी विटेवर उभा आहे म्हटले. आम्ही पाहिलंय त्याला, त्याच्याकडे पहा, त्याच्याकडे जा. त्यांनी पाहिलं, त्यांनी ते आले, त्यांनी दाखवून दिलं, आपल्याला इथपर्यंत हात धरून आणलं. आपण आलो. आता जशी ही बाकीची धनसंपत्ती आपण हस्तांतरित करत असतो आपल्या लेकरा बाळांकडे, तसे संस्कार सुद्धा हस्तांतरित केले पाहिजे, तसे विचार सुद्धा हस्तांतरित केले पाहिजे. म्हणजे त्यांनाही कळेल की आपल्या वाडवडिलांनी नुसतं आपल्याला हेच घरदार धनसंपत्ती एवढंच दिलेलं नाही, तेवढंच पुढं न्यायला सांगितलं नाही, तर ते सुद्धा वर्षातून एकदा का होईना पंढरपूरला जात होते. आम्ही पण जायला पाहिजे. ती इथं येऊन सत्संग करत होते, आम्हीही केला पाहिजे, करायला पाहिजे. आता ही एवढी मंडळी इथं आहेत महाराज, एवढ्या सगळ्यांचे वारसदार वंश असतील की नाही, आणि ते करत असतील आपल्या 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 पद्धतीनं. तसंच हे आहे. आणि संतांच्या जीवनचरित्राकडे जर का आपण पाहिलं, पिढ्यानपिढ्या भगवंताची भक्ती चाललेली आहे, पांडुरंगरायाची भक्ती चाललेली आहे, पिढ्यानपिढ्या. आणि ही भक्ती खंडित होऊ नये. माझ्या कुळामध्ये जन्माला आलेल्या, माझ्या भक्ताच्या कुळामध्ये चालत असलेली माझी भक्ती खंडित होऊ नये, याची काळजी देवच घेत असतात, देव घेत असतात. आपण तुकोबारायांचं स्मरण करतो, आपण नाथबाबांचं स्मरण करतो. तुकोबाराय प्रगट होण्याच्या अगोदर 8 पिढ्या भगवंताचं भजन चाललेलं आहे महाराज.
मग त्या भजनाची तीव्रता किती असेल. म्हणून अशा प्रकारचा हा भाव आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुळची कुळ देवी देवी कुळची कुळ देवी देवी कुलची हे कुळ देवी देवी कुलची हे कुळ देवी देवी कुळची कुळ देवी देवी कुळची कुळ देवी देवी कुळची हे कुळ देवी देवी कुळची हे कुळ देवी दावेयली संतानी दावेयली संतानी दावेयली संतानी संतानी बरवे झालो शरण गेलो गेलो बरवे झालो शरण गेलो बरवे झालो शरण गेलो दावियली संतानी दावियली संतानी दावियली संतानी संतानी बरवे झालो शरणी गेलो गेलो बरवे झालो शरण गेलो बरवे झाले शरण उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे संकटे बरवे झालो शरण गेलो गेलो बरवे झालो शरण गेलो गेलो बरवे झालो शरण गेलो राम. कुळीची ही कुळदेवी दाविली संतांनी. बरं झालं महाराज, साधू संतांची हे फार उपकार आहे तुमच्या माझ्यावरती, आणि पुढं ही साधू संतच समाजावरती हे उपकार करत राहतील. साधू संतांनीच ही ज्योत पेटवून ठेवलेली आहे, तेवत ठेवलेली आहे, टिकवून ठेवलेली आहे. ही ज्ञानाची, ही भक्तीची, ही वैराग्याची, ही नामाची जी ज्योत आहे, ध्वजस्तंभ आहे. हा जो ध्वजस्तंभ किंवा ही पताका, वारकऱ्याच्या खांद्यावरती काय असते? आपण आता वाळवंटामध्ये पहा किंवा इकडं नगर प्रदक्षिणेला वगैरे गेलो, मंदिराकडे गेलो की वारकऱ्यांकडे पाहिलं की वारकऱ्यांच्या खांद्यावरती भगवी पताका असते महाराज. ही पताका ज्ञानाचं, भक्तीचं, वैराग्याचं, भजनाचं, प्रेमाचं प्रतीक आहे. समर्पणाचं, शरणागतीचं प्रतीक आहे. आम्ही कुणाचे आहोत त्याचं ते प्रतीक आहे. आणि ती पताका त्यांनी खांद्यावरती आपल्या घेतलेली आहे, धारण करून ठेवलेली आहे. बरं झालं, संतांचे उपकार आहेत महाराज तुमच्या माझ्यावर. ते इथं आले नसता देव. असे सगळ्या संतांचे उपकार, ज्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवला, ज्यांनी आपल्याला हा पंथ दाखवला, ज्यांनी आपल्याला हा देव दाखवला, त्याचं नाम गायलं. आणि त्यांनी जसं गायलं म्हणून आपण गातो. नसता आपल्या गाण्यात आपलं गाणं काय गाणं आहे का? नाही महाराज, आपल्याकडे काही नाही. या भक्तांसारखा भाव नाही, या भक्तांसारखं प्रेम नाही,
या भक्तांसारखी अवस्था आपली नाही. देहाने आपण किती जरी चांगले असलो तरी सुद्धा शेवटी अंतःकरणाची भावभूमिका महत्वाची आहे. चोखोबारायांची समाधी भगवंताच्या मंदिराच्या समोरच आहे. ते चोखोबाराय आपल्या भावाची ग्वाही देतात आपल्या एका अभंगातून. बाह्यांगाने एखादा कसाही असला तरी सुद्धा अंतरंग त्याचं भक्तिभावाने शुद्ध पाहिजे, सिद्ध पाहिजे. तसंच चोखोबारायांनी आपला एक भाव वर्णन केलेला आहे एका अभंगामध्ये एका ठिकाणावरती, की चोखोबाराय म्हणतात की बाह्यांगाने एखाद्या वस्तूची श्रेष्ठता आणि कनिष्ठता आपण ठरवू शकत नाही. बाहेरून एखाद्याला पाहिलं आपण, पण त्याची श्रेष्ठता आपण कशी ठरवू शकणार? एखाद्याचे कपडे लत्ते मळालेले आहे, पण तो जर बुद्धिमान असेल, हुशार असेल, ज्ञानी असेल, आपल्याला काय माहिती? कुणाचीही बुद्धी, शहाणपण, अवस्था ही काही कपड्या लत्त्यावरून कळते का? म्हणून माणसाचं परीक्षण कधीही कपड्या लत्त्यावरून, राहणीमानावरून त्या ठिकाणावरती केलं जात नाही. त्याच्या अंतःकरणाच्या वृत्तीवरून, भावभूमिकेवरून, अवस्थेवरून ते केलं जात असतं. चोखोबाराय म्हणतात, तुम्ही या चोख्याच्या देहाकडे किंवा या देहाच्या अवस्थेकडे तुम्ही पाहू नका, तुम्ही माझ्या अंतःकरणाच्या भावभूमिकेकडे पहा. महाराज म्हणतात, चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, चोखा डोंगा पारी भावनो हे डोंगा, चोखा डोंगा पारी भावनो हे डोंगा, भावनो हे डोंगा, भावनो हे डोंगा, भावनो हे डोंगा, काय भोलला वररिया रंगा, काय भोलला वररिया रंगा, काय बोलला वररिया रंगा. ऊस डोंगा, ऊस डोंगा, ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भोलला वररिया रंगा, काय बोलला वररिया रंगा, काय बोलला वररिया ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा. याचा अर्थ काय आहे? ऊस असतो ना, ऊस, ऊसाला बाहेरून आपण पाहिलं आणि त्याला असा विचार, त्याच्या दिसण्याचा विचार करून त्याला टाकून दिलं तर चालेल का? नाही. तो बाहेरून दिसायला कसाही असला तरी रस, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा, नदी डोंगी परी जल नोहे डोंगा, कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा, चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. म्हणून या विशुद्ध भावभूमिकेला पोहोचलेले हे सारे संत भक्त होते आणि त्या संत भक्तांचे हे थोर उपकार तुमच्या माझ्यावरती आहेत की त्यांनी आपल्याला हा देव इथं दाखवलेला आहे, ही वाट दाखवलेली आहे. त्या वाटेवरून आपण चालत आहोत. आपल्याकडे कोणतं सामर्थ्य नाही. त्यांनी जे केलं त्या कृतीला आपण फक्त कृतीला कृती करत आहोत. बस मला एवढंच सांगायचं आहे की कृतीला कृती आपण करत आहोत. याचा अर्थ भावच नाही, प्रेमच नाही असं मी म्हणत नाही महाराज. ते देवाला माहीत आणि त्या देवाच्या भक्तांना माहीत.
परंतु निदान कसं का होईना त्यांनी जे केलं ते आपण करतोय, करण्याची इच्छा आपल्याला होते. ही सुद्धा आपल्या जीवनामधली एक फार मोठी उपलब्धी आहे. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार, यांनी आम्हाला हा देव या ठिकाणावरती दाखवलेला आहे. देवाची वाट, नामाची वाट, सत्संगाची वाट त्यांनी आम्हालाही दाखवलेली आहे. म्हणून अशा अगणित संतांचे आज आम्ही ऋण व्यक्त करतो. अनेक 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 अशा प्रकारे त्यांच्या उपकारांचं आज आपण सारे स्मरण करायला पाहिजे. कारण ही भूमी जशी देवाची आहे ना, तशी ही भूमी संतांची आहे. पंढरपूर ही भूमी जशी देवाची आहे, तशी पंढरपूर ही भूमी देवाची भक्ती करणाऱ्या संतांची आहे. इथं संतांनी भजन केलं, त्या भजनाला पाहून देव इथं आहे. अशा व्यासांचे उपकार, ज्यांनी जगाला भागवत दिलं. आणि या संतांमध्ये एक संत आहेत महाराज, भक्तश्रेष्ठ पुंडलिकराय, ज्यांनी आम्हाला हा देव दिला. आज जाता जाता दोन व्यक्ती पाहिजे, आणि त्या दोन व्यक्तींना पारमार्थिक जगाला दिलेले दोन दान पाहिजे. दान, त्यातली पहिली व्यक्ती आहे वेदव्यासजी महाराज, ज्यांनी जगाला भागवत दिलं. आणि दुसरे आहेत भक्तश्रेष्ठ पुंडलिकराय, ज्यांनी तुम्हाला मला कलियुगातल्या माणसांना श्री पांडुरंगराय दिलेले आहे. व्यासांच्या उपकारातून आपण उतराई होऊ शकतो का? नाही होऊ शकत. पुंडलिकरायांच्या उपकारातून, ऋणातून, कर्जातून आपण उतराई होऊ शकतो का? नाही होऊ शकत महाराज. धन्य पुंडलिका बहुबर केले, धन्य पुंडलिका बहुबर केले, धन्य पुंडलिका बहुबर केले, धन्य पुंडलिका बहुबर केले, धन्य पुंडलिके बहुबर केले, धन्य पुंडलिका बहुबर केले, धन्य पुंडलिका बहुबर केले, धन्य पुंडलिका बहुबर केले. निधान आणिले पंढरी, निधान आणिले पंढरी, धन्य पुंडलिका बहुबर केले, धन्य पुंडलिका बहुबर केले, धन्य पुंडलिका बहुबर केले. निधान आणिले पंढरी, निधान आणिले पंढरी, धन्य पुंडलिका बहुबर केले, धन्य पुंडलिका बहुबर केले, धन्य पुंडलिका बहुबर केले. पुंडलिकरायांनी तुमच्या माझ्यावरती उपकार करून ठेवलेले आहेत की त्यांनी पांडुरंगरायाला या ठिकाणावरती आणलेलं आहे. म्हणून धन्यता दिली पुंडलिकरायांना.
धन्य पुंडलिका बहु बरे केले, निधान आणिले पंढरीये. ही फार मोठी कृपा, फार मोठे उपकार पुंडलिक रायांचे तुमच्या माझ्यावरती आहेत. म्हणून जाता जाता आज पहिल्या सत्रामध्ये आपण धन्यतेचा विचार केला. दिवस धन्य, देश धन्य, व्यक्ती धन्य, या व्यक्तीला जन्म देणारे माता पिता धन्य, असं पहिल्या सत्रातल्या सुरुवातीला आज आपण विचार केला ना. कोणता देश धन्य आहे बरं? ज्या देशामध्ये भगवंत हरिदास अवतार घेतात येतात तो देश धन्य आहे. कोणता काळ धन्य आहे? ज्या काळात संत भेट होती तो काळ धन्य आहे. कोणते व्यक्ती धन्य आहेत? जे अखंड भगवंताचं भजन करतात, नारायण गाय नारायण ध्याय, ते धन्य आहे. धन्य महाराज जन्मले संसारी. आणि अशा स्वहितांनी भजन करणाऱ्या भक्ताला जन्म देणारे माता पिता, धन्य माता पिता तयाची या, त्यांना ते धन्य आहेत. आणि एक अजून धन्यता आज कथेला पूर्ण विराम देत असताना द्यायची, ती पुंडलिक रायांना द्यायची आहे महाराज. कारण ह्या पुंडलिक रायांनी देवाला इथं उभं केलंय. इथं देवाला उभं करणारं दुसरं पुंडलिक रायांशिवाय कोणी नाही, कोणी नाही. सगळे संत देवाला नंतर नमस्कार करतात, अगोदर पुंडलिक रायांना नमस्कार करतात. कुणी भक्त आला, चंद्रभागेत स्नान केलं की अगोदर पुंडलिक रायांना नमस्कार करतात, मग देवाकडे जाणं होतं. याला कारण काय? ज्यांनी आम्हाला देव दिलाय त्याला नमस्कार केलाच पाहिजे. म्हणून अगोदर त्या पुंडलिक रायांना नमस्कार, त्यांना वंदन. असे थोर उपकार पुंडलिक रायांचे आहेत महाराज. काय त्या भक्ताचं हृदय त्या वेळेला म्हणालं असेल, ही कुठून त्यांच्या मनामध्ये ही इच्छा प्रकट झाली असेल की त्यांनी हे शब्द देवासमोर उच्चारले. आता पुंडलिक रायांनी देवासमोर काय शब्द उच्चारले, काय बोलले, आता ते मी सांगत नाही. म्हणजे आता सांगत नाही, कारण आता आपला वेळ संपुष्टामध्ये येतोय. पण याची चर्चा आपण नक्कीच करू या 7 दिवसांमध्ये, किंवा उद्या शक्य झालं तर प्रभात पहिल्या सत्राला आपण याची चर्चा करू. पण काय त्या पुंडलिक रायांच्या मनामध्ये त्यावेळेला हा भाव आला असेल, हे पुंडलिक रायांनाच माहीत. कुठून आला, कसा आला, आणि त्यांनी हे कसं म्हणावं वाटलं त्यांना देवाला. आणि देवानेही ते ऐकलं. आता देवानी हे ऐकलं याचं आश्चर्य व्यासपीठाला करायची गरज नाही, कारण पुराणांना माहीत आहे, व्यासपीठाला माहीत आहे की देव भक्ताच्या अधीनच असतो. पण भक्ताला वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे भाव उमटत गेले, तसं तसं देव करत गेले. हे आश्चर्याची गोष्ट आहे. देवाचं उभं राहणं हे आश्चर्य नाही, पण पुंडलिक रायांना दुसऱ्या भक्तांसाठी देवाला उभं रहा असं म्हणावं वाटणं, हे या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. अशा पुंडलिक रायांचं स्मरण करू आणि आजच्या सेवेला या ठिकाणावरती पूर्णविराम देऊ. तत्पूर्वी काही क्षण, काही मिनिटं भगवंताच्या नामाचं आपण या ठिकाणावरती संकीर्तन करू. भगवंताच्या नामाचं संकीर्तन करत असताना आनंदाने टाळी वाजवायची, नामाचं मुखाने संकीर्तन करायचं. पावली खेळायची इच्छा झाली तर आपण आनंदाने पावली सुद्धा खेळू शकतात. त्यानंतर मग पांडुरंगाष्टकाचं गायन करू, मग आरती होईल आणि मग आजच्या सेवेला पूर्ण विराम दिला जाईल. पंढरीनाथ भगवान की जय.